विठाबाईचा हा संदर्भ लिहिताना त्यांच्याशी प्रत्यक्ष कधी तुमची भेट झालेली होती का? विठाबाईचे वडील जे होते भाऊ बापूमा यांच्या तमाशामध्ये माझे चुलते काम करायचे नाच्या. दगडीवाडा हे जे थरार आहे ना सगळं, तो एक सत्य घटनेवर आधारित आहे ते सगळं. राजकीय वर्तुळामध्ये तुमचे असे काही खास फॅन्स आहेत, वाचक? शरद पवार माझे फॅन आहेत, उद्धवजी ठाकरे माझे फॅन आहेत, R.R. आबांनी ते सगळीच पुस्तकं माझी वाचलेली होती. मी बाबासाहेबांवर जे काही लिहिलं त्याचा मोठापणा आहे. मी गेल्यानंतर म्हणजे मला आजही अंगावर काटा येतो, साहेब उठून उभा राहिले, डू युअर वर्क हार्ड ऑनेस्टली, लेट युअर सक्सेस मेक नॉईस. ज्येष्ठ साहित्यिक, सिद्धहस्त लेखक, आदरणीय आयुष्यमान योगीराजजी बागुल सर, जय भीम. आपण पाहतात आपलं थेट वार्ता चॅनल. आज आपण थेट वार्ता चॅनलच्या माध्यमातून एका अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाच्या मुलाखतीसाठी आलेलो आहोत, ज्यांनी आंबेडकरी चळवळीच्या साहित्य क्षेत्रामध्ये अमूल्य असं योगदान दिलेलं आहे. आंबेडकरी चळवळीला त्यांच्या साहित्यातून नवी दिशा मिळालेली आहे. त्यांनी अनेकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांना अनेक तरुण तरुणी आजही पाहतात. अगदी गरिबाच्या खोपट्यापासून ते अगदी राजमहालापर्यंत ज्यांचा जीवन प्रवास घडला, ते ज्येष्ठ साहित्यिक, सिद्धहस्त लेखक, आदरणीय आयुष्यमान योगीराजजी बागुल सर आज आपल्या थेट वार्ता चॅनलवर आपल्यासोबत चर्चा करायला आलेले आहेत. आपण बागुल सरांचं एकंदरीत साहित्य क्षेत्रातील योगदान, त्यांच्या जीवनातील घडामोडी याविषयी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. जय भीम सर. जय भीम. थेट वार्ता चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आभारी. सर, खरं पाहता आपलं जे साहित्य आहे त्या साहित्य निर्मितीची जी सुरुवात आपली झालेली आहे ते अगदी एका पालाच्या झोपड्यापासून सुरुवात झालेली आहे. त्या पालाच्या खोपट्यापासून झालेली सुरुवात ते आतापर्यंत तुम्ही निर्माण केलेलं साहित्य याविषयी तुम्ही काय सांगाल? काय आहे की हा माणसाचा जीवन प्रवास आहे, कोणाचाही असू दे, की माणसाला काय म्हणतात ना, माणसाचा जन्म कुठं होतो ते हे निसर्गावर अवलंबून असतं. पण त्याच्या कार्यकर्तृत्वाने त्यानं जर जिद्द, चिकाटी आणि मेहनत ह्या तीन गोष्टींचा जर अवलंब केला तर तो त्याच्या इच्छितस्थळी जाऊ शकतो. माझ्या म्हणजे आता जी सुरुवात झाली, माझं खंडाळा गाव, वैजापूर तालुका, औरंगाबाद जिल्हा, जो आता संभाजीनगर म्हणतात, तर तिथून आयुष्याची सुरुवात झालेली आहे. आणि मी असं म्हणाल की माझ्या स्वप्नातही मुंबई नव्हती, तर मी मुंबई नगरीत पोहोचलो. आणि आतापर्यंतचा जे काही माझा साहित्य प्रवास आहे तो जवळपास महाराष्ट्राच्या बाहेरचा म्हणजे जिथे कुठे मराठी वाचक आणि आंबेडकरी वाचक पोचलेला आहे तिथे माझं पुस्तक पोचलेलं आहे. हे अतिशय म्हणजे विनम्रपणे सांगायला मला आवडेल. तुम्ही जे पाचट लिहिलं ते अगदी तुम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की अगदी ऊस तोडणीपासून तुम्ही काम केलेलं आहे लहानपणापासून, बरोबर आहे? तर ह्या लहानपणीच्या परिस्थितीनं एकंदरीतच तुमच्या विचारांवर आणि तुमच्या एकंदरीत स्वभावावर काय आणि कसा परिणाम केलेला होता? तसं जर म्हणाल तर याचं थोडंसं म्हणाल ना की मूळ शोधायला गेलं तर माझं गावच मूळ चळवळीतलं. ओके. आणि मला सांगायला आवडेल की बाबासाहेब माझ्या गावी येऊन गेलेले, बाबासाहेब माझ्या गावात थांबलेले. आणि आमच्या गावातले एक त्यावेळेचे ज्येष्ठग्रस्त महादूरावका बागुल म्हणून बाबासाहेबांची गाडी थांबल्यानंतर बाबासाहेबांना त्यांनी एक ग्लास दूध प्यायला दिला. त्यावेळेस माझ्या वडिलांनी पण बाबासाहेबांचं दर्शन घेतलेलं. तर मुळातच हे चळवळीतलं गाव असल्यामुळे चळवळ अंगत भिनलेली. आणि त्यातल्या त्यात काही आपण आता दैव वगैरे मानत नाही, परंतु आपण माझा प्रवास असा झाला की माझ्या गावामध्ये दादासाहेब गायकवाड, पाना राजभोज, त्याच्यानंतर भाऊसाहेब मोरे यांची नेहमी भाषणं व्हायची, म्हणजे वडिलांनी भाषणं ऐकलेली. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचे पदस्पर्श माझ्या गावाला लाभलेला. बाबासाहेबांचा पदस्पर्श लाभल्यामुळे आणि वडिलांनी मनमाडला आणि औरंगाबादला बाबासाहेबांची भाषणं ऐकल्यामुळे वडिलांना शिक्षणाचं महत्त्व कळलं. आणि माझ्या अगोदरच्या अपत्यांना म्हणजे घरातल्या परिस्थितीमुळे शाळेत घालू शकले नाही वडील, परंतु मला शाळेत घातलं, शाळेची गोडी लागली मला. आणि मग तिथून पुढे मला विशेष आणखी सांगायला आवडेल की वर्गात जी काही आमची 55-60 मुलं होती त्याच्यामध्ये पहिल्या 5 पैकी मी असायचो. आणि म्हणजे तो संघर्ष तर भयानक आहे. म्हणजे आता तुम्ही माझं
पाचट बघाल तर त्याच्यामध्येच मी सगळं भयंकर म्हणजे खूप संघर्ष केलेला आहे. आणि आश्चर्य तुम्हाला याचं वाटेल की ज्या खोपटापासून म्हणजे कोपी म्हणतो आमच्याकडे, कोपी म्हणतो त्याला, त्या कोपीपासून जो माझा आयुष्याचा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस कोपीला शेकार म्हणजे त्या नवीन पाचट टाकायचं, पाऊस सुरू व्हायच्या अगोदर दुसरं नवीन पाचट टाकायचं कोपीला, त्याला म्हणतात शेकार. तो शेकार जर एखाद्या वेळेस मिळाला नाही, म्हणजे पाचट जर मिळालं नाही, तर कोपी पावसाळ्यामध्ये गळायची आमची. आणि घरातली आमची जेवढी काही लोखंडाची, जर्मनची भांडी, त्याच्यानंतर येळण्या म्हणजे खापराची भांडी, बरीचशी खापराची भांडी राहायची, ती सगळी खापराची भांडी जिथे जिथे कोपी गळायची आमची, तिथे तिथे रात्री मग आमची आई वडील ठेवायचे आणि प्रयत्न करायचे की मुलांच्या झोपा झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे काही काही वेळेस तर अक्षरशः ते कोपी गळायची आणि आमच्या लेकरांच्या वर अशी आई किंवा वडील असे भांडं धरायचं, ते कोपी गळायची. तर म्हणजे ह्या अवस्थेमधून हा प्रवास सुरू झालेला आहे. पण मी म्हणजे कुठे अनेक भाषणामध्ये सांगतो की बाबासाहेबांच्या विचाराची कास धरल्यानंतर बाबासाहेबांचा मार्ग तुम्हाला कधीही दिशा चुकू देत नाही. मी लहानपणी असताना शेतकरी वाचनालयामध्ये मी पांडव प्रताप वाचले, भगवद्गीता वाचली, नवनाथ कथा सराव वाचली. वय असेल त्यावेळेला? माझं वय म्हणजे शाळेच्या बालपणापासून अगोदर शाळेत मी चांदोबा ह्या अगदी लहान मुलांच्या पुस्तकापासून वाचायला सुरुवात केली. 9वी-10वीला येऊपर्यंत मी जवळपास अगदी विद घाटे म्हणा किंवा यांचं नाव काय वि स खांडेकर म्हणा, बरीचशी यांची पुस्तकं वाचली. वडिलांनी बरीचशी पुस्तकं त्यांच्या घरात संग्रह म्हणजे स्वतःच्या संग्रहासाठी ठेवलेली होती, ही धार्मिक पुस्तकं, ती सुद्धा वाचून. म्हणजे काय म्हणतात त्याला, नवनाथ कथासार, पांडव प्रताप, भगवद्गीता ही वडिलांच्या संग्रहाची पुस्तकं ही पण वाचली मी, म्हणजे वडिलांच्या संग्रहात असल्यामुळे. परंतु मी जेव्हा आंबेडकर कॉमर्स कॉलेजला गेलो, मला सांगायला नेहमी आवडतं की मी औरंगाबादच्या नागसेनचा विद्यार्थी आहे. आणि नागसेनचं रक्त असं आहे की ते स्वस्त बसत नाही. त्याच्यामुळे मी म्हणजे केंद्र औरंगाबादला आणि त्यातल्या त्यात नागसेनला हे मी नेहमी माझं माहेर समजतो. आणि त्याच्यामुळे त्या चळवळीत वाढल्यामुळे मी जेव्हा कॉलेजला आलो औरंगाबादच्या, त्यावेळेस मी म्हणजे आम्हाला कंपल्शन केलं होतं, त्यावेळेस आम्हाला कळलं नाही ते, पण आमच्या कॉलेजनं कंपल्शन केलं होतं की प्रत्येकाने बुद्ध आणि त्याचा धम्म घ्यायचा, तो ग्रंथ. आणि आम्हाला त्यावेळेस स्कॉलरशिप द्यायला अगदी मोजकी मिळायची, 60 रुपये त्याच्यामध्ये महिना काढावा लागायचा. आणि त्यावेळेस अगदी वाजवी दरात 50% सुट्टीमध्ये आम्हाला तो बुद्धाने त्याचा धम्म दिला जायचा. तोही नकोसा वाटायचा, पण तो मी घेतल्यानंतर आणि मी घरात घेऊन तो ग्रंथ आणल्यानंतर बुद्धाने त्याचा धम्म, माझ्या घरातली पांडव प्रताप, भगवद्गीता ही सगळी पुस्तकं गायब झाली. म्हणजे वडिलांनी कोणाला देऊन टाकली ती. आणि वडील जेव्हा केव्हा म्हणजे त्यांच्या निधनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत बुद्धाने त्याचा धम्म त्यांच्या उशाला होतं. वडील माझे 102 वर्षाचे होऊन वारले, परंतु ते त्या म्हणजे काय माहीत नाही, म्हणजे त्या ग्रंथामध्ये इतके एकरूप झाले नंतर ते की बुद्धाशिवाय म्हणजे ते मग त्रिपिटका वाचले त्यांनी, सुत्तपिटका वाचलं, बरीच पुस्तकं पण मी त्यांना उपलब्ध करून दिले. पण म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे बाबासाहेबांनी दाखवलेला जो मार्ग आहे ना, तो त्या मार्गाने आपण चालवायचं जर ठरवलं, तो मार्ग आपल्याला कधीही दिशाहीन करत नाही. ऊस तोड कामगारांचा मुलगा आणि परिस्थिती अतिशय बिकट, अशाही परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यावं असं तुम्हाला वाटलं, तुम्ही शिक्षण घेतलं. पण हे शिक्षण घेण्याची प्रेरणा नक्की आपल्याला कुणापासून मिळाली? नाही, अर्थातच काय आहे की म्हणजे मी पुन्हा तिथेच येईल की तुम्ही थोडेफार बाबासाहेब जरी वाचलेले असले, थोडेफार जरी वाचलेले असले, तरी बाबासाहेबांचे विचार तुम्हाला भटकू देत नाही, पुन्हा मी ते सांगेल. आणि काय झालं की म्हणजे मला जी लहानपणी समज आली तीच ऊसाच्या फडात आली. म्हणजे साधारण 5.5 वर्षाचा असताना, त्याच्या अगोदर म्हणा, की तेव्हा आई वडील तुडीला जायचे, तर मग हे लेकरांना कुठे ठेवायचं, मुलं पण बरोबर राहायची. मग मुलांचं काय काम, म्हणजे मी माझ्या 65मध्ये ते सगळं लिहिलंय, म्हणजे ती विदारक अवस्था लिहिलेली त्याच्यामध्ये सगळी, की मुलं बालमजूर म्हणून कशासाठी कामाला येतात, की ती बांडी म्हणजे वाडी जे असतात किंवा बांडी म्हणतात त्याला, म्हणजे काय ते आता शहरातल्या लोकांना इतकं कळणार नाही, पण ऊसाच्या वरच्या टोकाचा जो हिरवा भाग असतो त्याला बांडी किंवा वाडी म्हणतात. ती बांधायचं कामं, म्हणजे ते तोडून झाल्यानंतर ती बांधायची कामं ती जनावरांना कामं येतात खाण्यासाठी, किंवा मग विकली पण जातात, मोस्टली विकतातच जनावरचं झाल्यानंतर त्यांचं. तर ती ज्या बांडी बांधायचं काम ही लहान मुलांची.
तर त्या कामासाठी माझा किंवा आमच्या बहिणीचा किंवा भावंडाचा उपयोग व्हायचा. मोठा भाऊ ऊस तोडायला काम करायचा, भाऊजही ऊस तोडायची, आई वडील ऊस तोडायचे, पण माझं किंवा आमच्या भावंडाचं काम, लहान भावंडाचं काम म्हणजे ती भांडी बांधायची, ही कामं आमची राहायची. आणि बाकीचे कामं ऊसाचा ट्रक भरायचा किंवा ऊस तोडायची, ही कामं संज्ञा नसली किंवा मोठी मंडळी करायची घरातली. मग शिक्षण तुम्ही घेतलं, शिक्षण घेतल्यानंतर ही नोकरी मिळत नव्हती तुम्हाला, त्यावेळेला काय वाटत होतं असं? मी तुम्हाला आत्ता अगोदर सांगितल्याप्रमाणे काय हे उद्विग्नता एक येते माणसाला, आणि असं असतं की समोर एकही आशाचा, म्हणजे माणूस आत्महत्या का करतो, जो करत असेल तो, म्हणजे शेतकरी आत्महत्या करतात किंवा काही मोठे मोठे उद्योगपती म्हणा, काही किंवा व्यावसायिक आत्महत्या करतात. ते काय करतात, का कारण काय येतात? पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या समोर जेव्हा एकही आशेचा किरण दिसत नाही आणि असं वाटतं की आता याच्या पुढे आपल्याला म्हणजे आयुष्य जगून आपण कटाव धरू शकतच, त्यावेळेस हे टोक माणसाला वाटतं की बस आता संपून टाकावं. माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं काय झालं की मी माझ्या पाचट आत्मकथनामध्ये लिहिल्याप्रमाणे मी मुंबईच्या राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्समध्ये मुलाखत दिलेली असल्यामुळे आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की साधारण तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही हो किंवा नाही होकार कळवू. आमच्या 8 ते 10 दिवसामध्ये आमच्याकडून तुम्हाला काहीतरी निरोप येईल. आणि त्या एक्सटेंडला म्हणजे त्याच्या अगोदर मी 2 ते 3 वेळेस औरंगाबादचा चिकलठाण एरिया, इंडस्ट्रियल एरिया आणि वाळूज इंडस्ट्रियल एरिया, हे दोन्ही इंडस्ट्रियल एरिया 2 वेळेस चालत कंपनीचं दार दार फिरलो. नोकरी मिळाली नाही, जवळचा पैसा संपत आलेला. आता काय करणार शेवटी? आणि घरी तर 5 पैसे मागायची अगदी म्हणजे सोयच नव्हती. मग शेवटी ठरवलं की आता काय संपून टाकावं. पण मी त्या कॉलेजच्या दरम्यान त्या म्हणजे शिकत असताना बाबासाहेब इतके वाचले होते आणि जे काही म्हणजे बाबासाहेब रिलेटेड, बुद्ध रिलेटेड बरंचसं साहित्य वाचलेलं होतं. म्हणजे काय होतं की माणूस काही म्हटलं ना तरी आपण जे ज्ञान मिळवलेलं असतं ते आपल्या संकटकाळी आपल्याला काम आहेत. एक आत्मविश्वास असतो माणसाला. आणि तिथे बसल्यानंतर मी विचारायला करायला लागलो की बुद्धाला सांगितलेलं आहे की तुम्हाला हा एकच जन्म आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जन्म नाही. जे काही चांगलं वाईट करायचं तुम्ही ह्याच जन्मात करायचं. चांगलं वाईट हे असं म्हणतो, पण बुद्धानं चांगलंच करा म्हटलेलं आहे. हां, तर तो विचार माझे एक क्लिक झाला डोक्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट असं वाटायला लागले की RCFमध्ये मी इंटरव्ह्यू दिलेले आहे आणि त्या इंटरव्ह्यूचं रिस्पॉन्स काय येतो ते होईपर्यंत वाट तरी पाहावी. आणि मग तो मी अगदी रेल्वेच्या ट्रॅकवर गेल्यानंतर सुद्धा तो बेत मी तेवढ्यापुरता रहित केला. घरी आलो. 3ऱ्या दिवशी माझा मित्र, म्हणजे तिथून तर घरी सामानच घेऊन घरी आलो मी गावी, आणि 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी असेल कदाचित, पण माझा मित्र दीपक जावळे माझ्या RCFच्या नोकरीची ऑर्डर घेऊन स्वतःच्या गाडी भाडं खर्च करून माझ्या गावी आला. असे मी म्हणजे माझ्या नातेवाईकापेक्षा किंवा बाकीच्या गोतावळ्यापेक्षा मी जास्त जमवलेलं आहे तो माझा मित्रपरिवार खूप मोठा जमवलेला आहे. आणि तोच कामी आला. तोच काम येतो प्रत्येक वेळेला, तोच काम येतो आयुष्यभर. माझ्या मित्रपरिवाराच काम येतो बराच. तुम्हाला RCFचा कॉल आला, तो RCFचा कॉल लेटर घेऊन मित्र घरी आला, जावळे. तो नोकरीचा पहिला दिवस, एक RCF मध्ये आल्यानंतर नोकरीच्या पहिल्या दिवसाचा अनुभव कसा असेल? म्हणजे शेतात ऊस तोडायला जाण्याचा तो अनुभव पहिल्या दिवसाचा, आणि RCF सारख्या नॅशनलाइज कंपनीमध्ये नोकरी मिळण्याचा तो पहिल्या दिवसाचा अनुभव, कसं वाटतं ह्या दोघांमध्ये? तो त्या दिवसाचा अनुभव तर खरं म्हणजे शब्दातीत आहे. शब्दात तो व्यक्त करण्यासारखा अनुभव नाही. कारण महत्त्वाचं म्हणजे मी त्याच्यात 65मध्ये लिहिलेलं आहे की महत्त्वाचं म्हणजे पोटाची सोय झाली होती माझ्या. आणि मी त्याच्यात सुंदर लिहिलेले 65मध्ये की मी आईला एक चांगल्या उठावदार लुगड्यामध्ये बघायचा प्रयत्न करायला लागलो मनपटालावर. परंतु मला पुन्हा जुन्हेऱ्यातलीच आई मला आठवायची, कारण आयुष्यभर आई जुन्हेऱ्यातच राहिली होती. वडिलांना पण सारखा मी असं वाटायचं की वडील अगदी उठावदार कपड्यामध्ये दिसावेत, पण फाटलेली कोपरी घातलेले वडील तेच माझ्या मनपटालावर यायचे. परंतु म्हणजे माझ्या परिणामी घरची परिस्थिती बदलवली आणि स्वतःला जितकं तो एक मी असं त्याच्यावर लिहिलेलं आहे माझ्या आत्मकथनामध्ये की तो माझा मुक्कामाचा एक टप्पा होता, टर्निंग पॉईंट होता. पण तिथून माझ्या पोटाची सोय झाली. निसर्गानं मला प्रतिभा ही एक अमूल्य देणगी दिलेली आहे.
मग त्या देणगीचा उपयोग बाबासाहेबाच्या कृपेने बुद्धाच्या मार्गावर जात असताना मी माझ्या समाजासाठी काही करू शकतो का? मग माझ्या प्रतिभेची कास धरून मला जेवढं काही निर्माण करता आलं तेवढं मी आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग ते आता दिसतंय समोर, तेच दिसतंय. आता तो समाज वाचतोय, लोक वाचताय, भारतभर जगभर लोक वाचतायत. लोक वाचतात. ह्या सगळ्याकडे तुम्ही पाहत असताना स्वतःकडं आणि जगाकडं काय दृष्टिकोनानं पाहत असता? मी स्वतःकडे पाहताना म्हणजे माझी ही आत्मप्रौढी मी मिरवणार नाही. आतापर्यंत मी माझं आयुष्य निष्कलंक जगण्याचा प्रयत्न केलेला आहे. योगीराज बागुलकडे कोणत्याही दृष्टीने, कारण मग बाबासाहेब मी मनात ठेवलेले आहे. बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे आरसपाणी होतं, पारदर्शक. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या का भाषणात म्हणलेलं आहे की माझं आयुष्य म्हणजे ओपन डायरी आहे, कोणीही वाचा, कधीही वाचा. आणि तो माझा आयडॉल आहे, तो प्रत्येकाचा आयडॉल असावा. आणि त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःकडे पाहताना की माझ्या आयुष्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा म्हणजे कुठल्याही प्रकारचा छोटासा सुद्धा धब्बा लावण्याचा म्हणजे धब्बा लागलेला नाही असं मी वागलेलो आहे. पुढचंही तसंच वागण्याचा मी प्रयत्न करणार. परंतु जगाकडे पाहताना मी असं पाहतो, आपण ज्या दृष्टीने जगाकडे पाहू त्या पद्धतीने आपल्याला जग दिसेल. आणि मी विशेष मला सांगायला इथं आवडेल की तुम्ही प्रसिद्धीच्या मागे लागू नका. एक फार मोठ्या फिलॉसॉफरनं म्हटलेलं आहे की डू युअर वर्क हार्ड हॉनेस्टली, लेट युअर सक्सेस मेक नॉईस. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहिलेत ना, प्रसिद्धी तुमचा उंबरठा विचारत तुमच्या घरी येईल. आणि माझ्या बाबतीत मला सांगायला आवडेल हे असंच झालेलं आहे. मी प्रसिद्धीच्या मागे कधी लागलो नाही. कोणतेही पुरस्कार, कोणतेही चॅनलचे लोक, अगदी दूरदर्शन म्हणा, ETV म्हणा, GTV म्हणा किंवा कुठल्याही चॅनलचे लोक, त्यांना माझ्याविषयी जे काही कळलं तुमच्यासारखंच ते विचारत बरोबर माझ्याकडे आले आणि जे काही मी केलेलं आहे मग ते जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. विठाबाईचा हा संदर्भ लिहिताना त्यांच्याशी प्रत्यक्ष कधी तुमची भेट झालेली होती का? तुम्ही जर विठाबाईचं पुस्तक जर चाळाल तर त्याच्या मनोगतामध्येच मी लिहिलेलं आहे की विठाबाईचे वडील जे होते भाऊ बापू मा, यांच्या तमाशामध्ये माझे चुलते काम करायचे. नाच्या त्यावेळेस महिला नाचे नव्हते, महिला नव्हत्या तमाशामध्ये, पुरुष नाचायचे. त्या पुरुष नाचे म्हणून वन ऑफ द डान्सर, मेल डान्सर वॉज माय अंकल, रिअल अंकल, चुलते. तो धागा पकडून विठाबाई कधी कधी आमच्या चुलत्याकडे यायचे, आमच्या चुलते समोरच राहायचे. खूपदा भेट व्हायची विठाबाईची. म्हणजे मी लहान होतो तेव्हा, पण विठाबाई समोर यायच्या. पण तमाशे बघायला जायचं, खूप तमाशे बघितले. आणि तमाशे बघायला जायचं म्हणजे काय की म्हणजे आता आपण आपला समाज विशीच्या आतला समाज तमाशाला वर्ज्य समजत होता, बाजू राहत होती, ती गोष्ट वेगळी. पण विशीच्या बाहेरचा समाज सुद्धा काही लोक असे म्हणजे एक संकुचित वृत्ती अशी की तमाशा बघायला चालला म्हणजे काहीतरी थिल्लरपणा. हा, त्याच्यामुळे काय व्हायचं काय की उडी तमाशा आला की एक ठराविक याच्यामध्ये आमच्या बस स्टँडच्या खालच्या मैदानात तमाशा यायचा. वडील तमाशाला जायचे, वडिलांना चोरून भाऊ तमाशाला जायचा, भावाला वडिलांना चोरून मी तमाशाला जायचो. आणि व्हायचं काय की काही वेळेस मी तमाशाला जायचो म्हणजे काय, आम्हाला काय तिकिटाला पैसे कुठून, म्हणजे ते त्या कानातीच्या आतून जे सिक्युरिटी उभे राहिलेले असतात, त्यांचे कोणी येऊ नये जाऊ नये म्हणून हे करायला, त्यांची नजर चुकून आम्ही तमाशाला जायचो, म्हणजे खालून पडद्या खालून बसून. एक वेळेस तर गंमत अशी झाली की त्या अंधारातून गेलो, आतमध्ये बसलो, नेमकं भावाच्या बाजूला जाऊन बसलो. तो किस्सा फार लिहिलेला आहे मी सगळ्या मनोगतामध्ये. आणि नंतर ते भरपूर किस्से पण लिहिलेले, ते विठाबाईचे चरित्र, ही गोष्ट वेगळी. तर म्हणजे अगदी बालपणापासून मी तमाशा भरपूर पाहिले. आणि म्हणजे मी लहान असताना जो तमाशा पाहिला, आताचे तमाशे फार वेगळे. मी लहान असताना जो तमाशा पाहिलेला आहे, 11-11:30 पासून जो वग सुरू व्हायचा, वग म्हणजे काय, एक प्रकारचा तो नाटक असायचं, प्रबोधनात्मक, एक समाजाला दिशा देणारी नाटक असायचं. ते नाटक जे चालायचं, ते वग जो चालायचा साधारण 11-11:30 पासून तर समजा तांबडं फुटूपर्यंत किंवा असे तमाशे मी भरपूर बघितलेले लहानपणी. आणि ते तमाशे असे राहायचे की लिटरली तो जो वगामध्ये जो व्हिलन काम करायचा, त्या व्हिलनची जी ऍक्टिंग राहायची, खालून लोक अक्षरशः त्याला शिव्या द्यायची. ती जिवंत कला काय असेल ती मी पाहिली.
त्यावेळेस पाहिजे. म्हणजे असं बोललं जाते की प्राण व्हिलन असताना जे लोक ब्लेड फुलेंविषयी ब्लेड लिळू फुलेचे प्रसंग तर खूप मजेदार आहेत. अक्षरशः ब्लेड फेकायचे लोक थिएटरमध्ये प्राण जेव्हा व्हिलनचं काम करायचं असं बोललं जातं. तसं ह्या लोकांचं म्हणजे त्यांची ऍक्टिंग पाहिल्यानंतर अक्षरशः लोक खालून माणसं पण शिवाय द्यायचे. अक्षरशः ही ऍक्टिंग मी पाहिली तमाशातली. आणि ती आणि वडील ढोलकी वाजवायचे माझे, तमाशात वाजवले नाही वडिलांनी, पण ढोलकी वाजवायचे वडील. म्हणजे हे काहीतरी रक्तात होतं माझ्या काहीतरी. आणि मग त्याचा शोध घेतला. त्याचा शोध म्हणजे ते किस्सा असा झालाय की विठाबाईंचं निधन झालं 15 जानेवारी काहीतरी निधन झालं 2001ला. आणि त्याच्यानंतर खूप बातम्या यायला लागल्या पेपरमध्ये, सारख्या माझ्याकडे लोकसत्ता यायचा, महाराष्ट्र टाइम्स यायचा, दोन्ही पेपरमध्ये सारख्या बातम्या. आता म्हणजे बायकोची मिसेसची माझी सवय काय की चहा पिताना ती पेपर चालत असते, मी पण काही पेपर चालत असतो. ती चालताना असे संपादकीय अग्रलेख सारखं काय काय लोकांच्या मुलाखती विठाबाईविषयी यायला लागल्या. तर माझी बायको म्हणाली का म्हणे ह्या बाईचं आयुष्य बघा, भयंकर आयुष्य, म्हणजे तुम्ही याच्यावर चांगली एखादी पुस्तक लिहू शकता. मी किती मोठा लेखक असलो ना, म्हणजे विठाबाईची खरी डोक्यामध्ये घालणारी ती ठिणगी टाकणारी बायको आहे. तिनं माझ्या डोक्यात आणून दिलं. म्हणजे याच्यावर सुरुवात झाली. हा, मी म्हटलं, मग मी पहिला फोन गडकरींना केला, आपले हे लोकसत्ताचे गडकरी. त्यावेळेस माझं 65 आलेलं होतं, 65 त्यांनी वाचलेलं होतं. शोभा चिटणीसनं लोकसत्तेमध्ये परीक्षण लिहिलं होतं त्याच्यावर. तर गडकरींचं त्यावेळेस डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, घरी होते ते पार्ल्याला. तर ते म्हणजे घरी आपण बोलू गेलो. मग त्यांनी मला काही संदर्भ दिले आणि त्या संदर्भानुसार म्हणजे जवळजवळ 3-3.5 वर्ष ते मी भटकंतीच करत होतो. जिथे कुठे विठाबाईचा संदर्भ मिळेल तिथे जायचं. तो संदर्भ म्हणजे मी फार म्हणजे विठाबाई खूप, म्हणजे ते पुस्तकच मी सगळं अंगावर घेतलं. मला मग काही लोकांच्या आरवाचे शिव्यांचे पुस्तक आल्यानंतर गोंधळ भरपूर झालेला आहे. खुनाच्या धमक्या आलेल्या आहेत मला, आरवाचे शिवाय द्यायचे लोक. बायकोला, तेव्हा घरामध्ये लँडलाईन होता, बायकोला रात्री बेरात्री कधी पण फोन करायचे, शिवाय द्यायचे बायकोला पण. तुझ्या नवऱ्याला मारून टाकू, कापून टाकू, काही करू, आम्हाला माहिती कुठे करतो तू काय लिहिलं, कसं लिहिलं. कारण एका ठिकाणी लोकमान्य टिळक आगरकरांच्या चरित्रामध्ये म्हटलेलं आहे की माणसाच्या उजव्या बाजू आणि डाव्या बाजू ह्या बॅलेन्सिंग जर आल्या तर ते खरं चरित्र. मी वामनदादा कर्डकांचं चरित्र लिहिलेलं आहे, मोठं चरित्र आहे माझं. त्याच्यामध्ये पण वामनदादाच्या जितक्या उजव्या बाजू, वामनदादा प्रश्नच नाही, जितक्या उजव्या बाजू लिहिलेल्या तेवढ्याच वामनदादाच्या ज्या काही थोड्याफार डाव्या बाजू असतात त्या पण मी तितक्याच प्रामाणिकपणे लिहिले आणि त्याचे संदर्भ दाखवलेले लोकांना. त्याच्यामुळे चरित्र लिहिताना हे बॅलेन्सिंग ठेवणं महत्वाचं असतं. म्हणजे गोड लिहिणं हे चरित्र होत नाही. मी माझं स्वतःचं चरित्र लिहिताना मी वरद गणेश मंदिर तिथे चप्पल चोरली लिहिलं मी. कॉलेजला असताना, शाळेत असताना एका माणसाच्या अख्ख्या पागोट्याच्या मी बुजबुजपुरी झालेली ओवा, सगळ्या ओवा मारल्या मी, लिहिलं मी. माणसाला चरित्र स्वतःच लिहिताना सगळं जे आरसपणे असो प्रामाणिकपणे लिहावं, तसं मी प्रामाणिकपणे लिहिलं. त्याचा गावगावही तितकाच झाला, त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला मला त्रासही तितकाच झाला. पण शेवटी त्याची अगदी योग्य ठिकाणी योग्य प्रकारे दखल घेतली गेली, याचं फार मोठं समाधान. पाचट हे तुमचं आत्मचरित्र असं म्हणायला काही हरकत नाही बरं. आणि ते पहिलं पुस्तक ना, पहिलं पुस्तक. या लेखनाची सुरुवात कशी झाली तुमची? त्याची काय प्रेरणा होती कोण तुमचं? प्रेरणा म्हणण्यापेक्षा ना, मी तुम्हाला सांगू का आता मजेदार गोष्ट, मी फार कमी ठिकाणी बोलतोय. मी गुरामागे जेव्हा जायचो, म्हणजे गुरं वळायला जेव्हा जायचो, तेव्हा म्हणजे मला अंगाला साबण लावायची असते हे मला 10वी नंतर कळलं. किंवा लहान मुलांनी पण आता सुद्या घराचे लोक घालायचे चपला, पण आम्ही आपला समाज म्हणजे विशी बाहेरचा, म्हणजे विशी बाहेरची आपली लोक म्हणजे मुलं त्यातल्या त्यात अनवाणीच, म्हणजे सुद्या घरची म्हणजे अस्पृश्य लोक सुद्धा शहरातली आपली चपला वापरतात हे मला शहरात आल्यानंतर कळलं. मला 10वी पर्यंत पायाला चप्पल नव्हती. मला 10वी पर्यंत अंगाला साबण लावायचे हे माहीत नव्हतं. कॉलेजला आल्यानंतर कळलं. म्हणजे लिटरली मी कॉलेजला आलो ते पट्ट्याच्या ट्राउझरमध्ये आलो आणि वर असा एक मांजरपाटे प्रकार यायचा तो, त्या मांजरपाट्याचा सदरा आणि पट्ट्याचे ट्राउझर, असा मी नागसेन वन परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या पायऱ्या चढलो. पण तिथं आल्यानंतर तिथलं त्या माझ्या काळातलं वातावरण फार सळसळतं होतं. सळसळतं म्हणजे मला शिकवणारे प्रत्येक प्राध्यापक, म्हणजे मी कॉमर्स ग्रॅज्युएट करत असताना प्रत्येक प्राध्यापक कॉमर्स, आणि म्हणजे मी माझ्या स्ट्रीमचे ते लोक होतेच, पण
आर्ट्सचे पण हे सुद्धा सगळे जवळजवळ प्राध्यापक जेवढे होते ना तेवढे लेखक जवळपास सगळे काही ना काही लिहिलेलं होतं. आणि वाङ्मयीन वातावरण खूप होतं, स्पोर्ट्सचं वातावरण प्रचंड होतं माझ्या कॉलेजमध्ये. आणि तिथे काय व्हायचं, भित्तीपत्रक जे लागायचे तिथे, त्या भित्तीपत्रकावर मी एखादी काहीतरी कविता लिहायचो, ती झळकायची. त्याच्या अगोदरचा मी बालपणचा अनुभव तुम्हाला आवडेल मला सांगायला, की मी गुरामागं जेव्हा जायचो ना तेव्हा अंगाला साबण नसल्यामुळे चमडी माझी एकदम खरखरीत राहायची, एकदम अशी. आणि मग पाठ्यक्रमातल्या पुस्तकातल्या कविता वाचल्यानंतर ते मनात ज्या कविता मला आठवायच्या, काही कविता म्हणजे मला जे आठवायचं काहीतरी उत्स्फूर्तपणे, ते मी एक बाभळीचा काटा घ्यायचो, तो अर्धा करायचो, खुडून टाकायचो आणि ते चमडी खरखरीत असल्यामुळे त्या चमडीवर लिहायचो. आणि ते ओरखडे राहायचे, ओरखडे काढतात तशा. हा, ओरखडेच यायचे ते असे, म्हणजे ते अक्षर दिसायचे स्पष्ट, अगदी लिहायचो व्यवस्थित. कारण साबण नावाची गोष्ट अंगाला माहीत नव्हती. आणि घरी आल्यानंतर काय करायचो मग, ते पाठ्यक्रमाच्या पाठच्या बाजूला त्या जे चमडीवर लिहिलेलं आहे ते लिहून ठेवायचं पेन्सिलने किंवा पेनानं. हा म्हणजे शब्दांची पूजा ही माझी तेव्हापासूनची. आणि शब्दांची मी प्रचंड पूजा करतो. आणि शब्दापासूनच माणसं बनतात. काय मी एका कवितेत म्हटलं ते, की शब्द असे आहेत की शब्द माणसाला बसवतात पण माणसाला माणसातून उठवतात पण. प्रिय रामू म्हणा, आठवणीतले बाबासाहेब म्हणा, विठाबाई नारायणगावकर म्हणा, किंवा पाचट म्हणा, किंवा बाबासाहेबांचे दलित इतर सहकारी भाग 1-2 म्हणा, ही सगळी ग्रंथसंपदा तुम्ही निर्माण केली. हे निर्माण करत असताना वास्तव आणि अनुभव किती आहे त्याच्यामध्ये, कसं आहे? महत्त्वाची गोष्ट मी इथे तुम्हाला सांगेल की लेखकानं नेहमी अवलोकन करत राहावं. त्याची अवलोकन शक्ती प्रचंड असायला पाहिजे. आणि ते अवलोकन, तुमचे अनुभव आणि ते तुमच्या जीवनामध्ये मी आता म्हणजे जसं की माझे जे गुरु आहेत प्राध्यापक प्रेई सोनकांबळे, त्यांनी एका भाषणामध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे की हे सारं घडलं मला घडवण्यासाठी. क्या बात. आणि मला ते सारखं वाटतं की सर हे त्यांच्यासाठी तर म्हणले असतील, पण हे सर माझ्यासाठी पण म्हणले की काय. म्हणजे त्या ज्या परिस्थितीतून मी इथपर्यंत आलेलो आहे, जे मला अनुभव मिळालेले, जी वास्तव परिस्थितीतून जे आलेले आहे, ते आज मी माझ्या साहित्यातून ते मटेरियलाइज करतो. त्याच्यावर मी काहीतरी लिहू शकतो. म्हणजे माझी दगडीवाडा कादंबरी वाचाल ना, दगडीवाडा एक, तर दगडीवाडा कादंबरीमध्ये माझे बरेचसे अनुभव मी जे स्वतः भोगलेले मला काम आलेले. मी नामांतरणाच्या काळामध्ये 3 आठवडे राजकीय कैदी म्हणून जेलमध्ये होतो. तर जेलमधलं वातावरण कसं असतं, काय करतात, ती बेल कशी देतात, मग मुलांच्या राजकीय कैद्यांच्या किंवा बाकीच्या कैद्यांच्या खाण्यासाठी एका रांगेमध्ये ते तांदळाची कंजी पिण्यासाठी कशी रांग पण लागते, जेवायच्या वेळेला कशा रांग लागतात, त्यांचा डिसिप्लिन कसं असतं, झोपतात कसे, त्यांच्या आतमधलं वातावरण कसं असतं, हे सगळं मला जेव्हा मी तिथे त्या 3 आठवडे जेलमध्ये राहिलो, तो अनुभव मला दगडीवाडा लिहिताना काम आला. त्याच्यानंतर ऊसतोड करण्याचं कारण दगडीवाडा हे जे थरार आहे ना सगळं, तो एक सत्य घटनेवर आधारित आहे ते सगळं. आणि तो सगळा वर्ग हा ऊसतोड कामगार आहे, मी ऊसतोड कामगार. त्याच्यामुळे ते मला तिथे सगळं वापरता आलं. ते ऊसतोडी लोकांचे अनुभव, त्यांच्या व्यथा वेदना, त्यांचं एक्सप्लॉयटेशन, पिळवणूक, हे सगळं मला दगडीवाडामध्ये वापरता आलं. हां. आणि प्लस त्या कादंबरीला मी एक प्रेमाचा त्रिकोण दिलेला आहे. त्याच्यामुळे ती आता ज्यांनी कादंबरी वाचली ते फार अगदी ते म्हणतात की याच्यावर सिनेमा येऊ शकतो असं लोकांचं बोलतात लोक. सर, एवढी साहित्य निर्मिती केलीत तुम्ही, सर्वाधिक कोणत्या साहित्य निर्मितीला वाचकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला? आईला 4 लेकरं असो की 8 लेकरं असो, आईचं सगळ्या लेकरावर सारखंच प्रेम असतं. आणि ही माझी लेकरं आहेत. हे असं मला म्हणता येणार नाही की हे लेकरू माझ्यासाठी थोडंसं मला जवळचं नाही किंवा हे लेकरू माझं जरासं वेगळं आहे असं म्हणता येणार नाही. सगळी लेकरं माझ्यासाठी सारखीच आहे. पण वाचकांच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर माझ्या जवळपास तुम्ही सुरुवातीचा काळ बघाल तर आठवणीतले बाबासाहेब हा ग्रंथ माझा प्रकाशनाच्या दिवशीच संपला. पूर्ण एडिशन प्रकाशनाच्या दिवशीच संपली. माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते प्रकाशन केलं त्याचं. त्याच्यानंतर दलितेतर सहकारी खंड पहिला आणि खंड दुसरा, ह्या सगळ्या ग्रंथाच्या आता तर इंग्लिशमध्ये त्याचं योग घातलेलं आहे. पण ह्या ग्रंथाच्या सुद्धा आतापर्यंत 4-4, 5-5 एडिशन झालेले आहे. पण
आठवणीतल्या दलितेतर सहकारी ह्या ग्रंथांना वाचणारा वाचक वर्ग हा जरा उच्चभ्रू आहे. उच्चभ्रू म्हणजे इंटेलेक्च्युअल, विद्यापीठ किंवा कॉलेजमधलाच किंवा विद्यापीठमधलाच असा हा वेगळा वर्ग आहे सगळा. आणि प्रिय रामू तर अगदी एकदम भयंकर हृदयाला चाललं. भिडणारे कादंबरी, भयंकर चाललं. कादंबरी नाही, नमुना आहे, चरित्र ग्रंथ आहे तो. चरित्र ग्रंथ. आणि त्याच्यावर म्हणजे मी जवळपास 14 लोकांनी लिहिलेली रमाबाई वाचली अगोदर. ओके. आणि त्याच्यानंतर मला काहीतरी प्रत्येक पुस्तकामध्ये काहीतरी सुटल्यासारखं वाटत होतं. आणि मग ह्या माऊलीने म्हणजे जसं ह्यांचं काय यांचं नाव नामदेव दादा म्हटलेले, नामदेव ढसाळ त्यांच्या रमाबाईच्या कवितेने रमाबाई म्हटलेले, आंबेडकर त्या कविता त्यांची. कवितेमध्ये म्हटलेले की तू चंदनाचे मूल्य कमी केसेस. चंदनाचे मूल्य कमी. काय उपमा आहे. आणि ह्या माऊलीवर मला 2 शब्द काहीतरी लिहिता येईल का. आणि त्याच्यात ते हे पण वाढलं, त्या सरस्वती भटिणीचा कधी तू दुरावास केला नाहीस. हा एक अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे कधीच तो म्हणजे तिरस्कार केला नाही. मी प्रिय रामू ग्रंथाच्या सुरुवातीलाच ती कविता मी लावलेली अगोदर नामदेव दादांची. तर रमाबाई आणि अक्षरशः रमाबाईची सध्या आता 7वी एडिशन संपलेली आहे. 8वी एडिशन लोकांनी ती प्रिय रामू तर अक्षरशः समाज मंदिरामध्ये बुद्ध विहारामध्ये आत्ता 4-5 दिवसापूर्वीच एक फार सुपर क्लास वन ऑफिसर आहे, त्यांनी 200 प्रती मागितल्या म्हणे. आईचा वाढदिवस स्मृती देणे म्हणे पहिला. आणि मला सगळ्या जेवढे लोक येतील तेवढ्यांना फक्त मला प्रिय रामू द्यायची. म्हणजे हृदयामध्ये असं घर केलेली ही एक प्रिय रामू आहे. विठाबाईचं सर्वस्व होते. विठाबाई आपण प्रिय रामू मध्ये संदर्भ पण खूप चांगले आहेत. म्हणजे जे चळवळीमध्ये काम करणारे जी काही लोक आहेत त्यांच्या म्हणजे आता मला हे माहिती नव्हतं की शेटफळ बाबी गावाकडे डॉक्टर वालचंद कोठारींनी 122 साली अस्पृश्य समाजाच्या लोकांसाठी 1922 साली तो तिथे आश्रम बनवलेला होता, छात्रावास सुरू केला होता. छात्रावास. आणि त्याचे आयदाळे रेक्टर होते. आणि तिथे बाबासाहेब रमाई 15 दिवस राहिलेले आहेत. हे कुठं सापडत नाही. खूप चांगलं संदर्भ आहे साहेब. पण तिथे आणखी नवीन गोष्ट, बाबासाहेब तिथे शिकारीला जातात. हो, हरण आणलेलं तिथून. आणि बाबासाहेब पडलेले पडलेले आहेत. त्यांना हरिणी नंतर त्यांनी खूप पडली होती रक्त. म्हणजे आणि बाबासाहेब 15 दिवस राहणार म्हणून एक ट्रंक भरून पुस्तकं सुद्धा घेऊन गेले होते. हे तुमचे संदर्भ. आणि खरंच प्रिय रामू वाचताना माणूस अक्षरशः म्हणजे भिडून जातो तिथं. त्या हातातून खाली ठेवावं असं वाटत नाही. खूप छान पुस्तक आहे ते. सर, आज सध्या देशात जी परिस्थिती उद्भवलेली आहे, सामाजिक म्हणा, साहित्य क्षेत्रातली म्हणा, शैक्षणिक क्षेत्रातली म्हणा आणि राजकीय क्षेत्रातली म्हणा, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक साहित्यिक म्हणून तुम्ही काय पाहता या सगळ्या देशातल्या परिस्थितीकडे? देशातल्या परिस्थितीचा विचार केला तर साहित्यिकाची फार मोठी जबाबदारी मी म्हणेल. फ्रेंच राज्यक्रांती झाली त्याच्या 10 वर्ष अगोदर रुसोने त्याच्या साहित्यामध्ये काही टिपणं लिहून ठेवली होती. दुर्दैवाने फ्रेंच राज्यक्रांती झाली त्याच्या 10 वर्ष अगोदर रुसोचं निधन झालं. ती क्रांती त्याला बघायला मिळाली नाही. पण फ्रेंच राज्यक्रांतीचे बीजारोपण रुसोने करून ठेवलं होतं. तसं म्हणजे साहित्य काय करू शकतं हे फार मोठं उदाहरण आहे. बाकीचे आणखी रशियन राज्यक्रांतीमध्ये त्याच्यामध्ये पण साहित्यिकांची नावं समोर येतात. तसं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पण सध्या जी गळचेपी किंवा अराजकतेची जी चालू आहे हे सगळं विचार करता केवळ महाराष्ट्रीयन साहित्यिकाचंच नव्हे किंवा आंबेडकरी साहित्यिकाचंच नव्हे, जो कोणी साहित्याशी बांधिलकी सांगणारा किंवा बांधिलकी जपणारा व्यक्ती असेल त्याची फार मोठी जबाबदारी आहे. त्याने आपले वाङ्मय मूल्य जपून आपल्या तत्वनिष्ठपणाने समाजाला नव्हे देशाला नवी दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. आणि ते आपल्या साहित्यामधून तो करू शकतो असं मला तरी वाटतं. आजचं हे सगळं राजकीय किंवा सामाजिक ही सगळी पण ते होताना दिसतंय तुम्हाला आताच्या परिस्थितीत? नाही दिसत ना. काय करावं लागेल त्यासाठी एक साहित्यिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, हे काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे साहित्यिकांना तसा प्लॅटफॉर्म पण मिळाला पाहिजे. यस. म्हणजे जर समजा कुठेतरी त्यांना फोकस केलं गेलं तेव्हा ते व्यक्त होऊ शकतील किंवा तेव्हा ते लोकांपर्यंत जाऊ शकेल. ते जे काय बोलतात, जे काय लिहितात ते सगळं जगापर्यंत तेव्हा जाऊ शकेल. काही पुस्तकं असे आहे की ही सगळीची जी गळचिपी आहे जे याच्यावर जी पुस्तकं येतात ती कुठल्या कॉर्नरमध्ये कुठे संपवली जातात ते कळत पण नाही, लोकांपर्यंत ती पोहोचत नाही, अशी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे.
उदाहरण देईन मी गुजरात फाईलचं. गुजरात फाईल हे इतकं स्फोटक पुस्तक आहे, पण सहजासहजी ते आता लोकांच्या हातात मिळत नाही, लोकांना कळत नाही. गुजरात फाईल वाचल्यानंतर कळेल माणसाला की काय काय घडलंय. भयानक भयानक आहे. म्हणजे मेंदूच्या तारा तुटतात अशा गोष्टी घडलेल्या आहेत गुजरातमध्ये. आणि त्या राणा आयुबचं काय तिच्या तर अगदी तिला तर काय म्हणजे भयंकर तिचं करून टाकलं. म्हणजे साहित्यिकांनी एकत्र आल्यानंतर पण शेवटी काय आहे की म्हणजे हिटलरनं जसं म्हटलेलं आहे त्याच्या आत्मकथनामध्ये की तुम्ही जर तुम्हाला फॅसिझम पसरवायचं असेल तर त्या माणसाच्या गरजा आणि त्या माणसाच्या गरजांचं तुम्ही खच्चीकरण करा. त्या माणसाच्या ज्या समजा आता मी समजा नोकरीत आहे, मग मी आज काही स्फोटक बोललो की हा कुठे काम करतो याची सगळी माहिती घ्यायची आणि याच्या मागे कुठल्या तरी गोष्टीचा ससेमिरा लावायचा. म्हणजे खच्चीकरण केल्यानंतर काय होतं की जेव्हा म्हणजे बाबासाहेबांनी जसं म्हटलेलं आहे की रिकामी पोटी तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे ही फॅसिझमची ही जी कळ आहे ना, ही हाताशी धरून ती दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला जर म्हणजे थोडं जरी साहित्यिकांना सुद्धा थोडासा काय म्हणतात ना आकाश जर त्यांना मिळालं तर त्यांच्या आवाका त्यांची कुवत तेही दाखवू शकतील. हे आकाश मिळवण्यासाठी तुमचं काय असे काय प्लॅनिंग्स आहेत की बाबा सगळ्या साहित्यिकांना त्यांचं एक अवकाश मोकळं व्हावं, त्यांना अवकाश मिळावं, त्यांनी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पुढे यावं, असे काय प्लॅनिंग्स आहेत तुमचे? प्लॅनिंग ठरवलं तर करू शकतो आपण, परंतु त्याला रिस्पॉन्सही किती मिळेल तेही महत्वाचं आहे. ते तर आहे. आता माझी तयारी झाल्यानंतर आणखी 4 लोकांची तयारी असलं तर हे काही होऊ शकेल. त्याच्यानंतर त्याला रिस्पॉन्स समाजापर्यंत जाण्याचा कसा मिळतो तेही महत्वाचं आहे. बरोबर आहे. सर, पुढील येणाऱ्या काळात काय कार्य आणखीन प्रकल्प आहेत तुमचे? माझी 2 पुस्तकं फार महत्वाची करायची मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी हा तिसरा खंड मी घेतोय. त्याच्यामध्ये एक फार महत्वाची लोक घेतलेली आहेत मी, जसे की चिमनलाल सेटलवड आहेत, रोदनकार ठाकरे आहेत, त्याच्यानंतर आपले हे पहिले प्राचार्य सिद्धार्थ कॉलेजचे पहिले प्राचार्याने घेतलेले ते 1च वर्ष राहिले ते AB गजेंद्र गडकर त्यांचं नाव, तर त्यांना घेतलेलं आहे. त्याच्यानंतर महाडची एक व्यक्ती आहे, त्यांचं बाबासाहेबांचं खूप चांगलं असोसिएशन होतं. त्याच्यानंतर नाशिकची एक व्यक्ती मराठी समाजाची आहे, जे काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळेला जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत. तर असे साधारण जवळपास 11 ते 12 लोक आहेत. यांना एकत्र यांचा सगळा आतापर्यंत समोर न आलेला इतिहास मला समोर आणायचा मी प्रयत्न ह्या 3ऱ्या खंडामध्ये करणार आहे. आणि दुसरा खंड दुसरा खंड म्हणण्यापेक्षा दुसरे माझी प्रकल्प संशोधनात्मक साहित्यकृती जी निर्माण करायची मला ती अतिशय महत्त्वाची. तो आहे संविधान सभेतील महिलांचे योगदान, दी कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन इन दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि याच्यावर भारतीय भाषेमध्ये कुठल्याही भाषेमध्ये काम झालेलं नाही आणि आतापर्यंत एकाही लेखकाने एकाही संशोधकानं हा विषय हातात घेतलेला नाही. हे 2 प्रकल्प आता ह्या वेळेपासून माझ्या नजरेसमोर असणार आहेत. बाबासाहेबांचे दलितेतर सहकारी जे तुम्ही मांडले, छान पुस्तक आहे ते. त्याच्यावर ती निर्मिती करताना काय अडचणी वगैरे आल्या का त्याच्यात? नाही, अडचणी नाही आल्या. अडचणी आल्या म्हणण्यापेक्षा ना काय आहे की संशोधकांना म्हणजे एकदा मनाचा हिया केल्यानंतर अडचणी आल्यानंतर त्याच्यामधून मार्ग काढीत जावंच लागतं, कारण तुम्हाला ते ध्येय गाठायचं असतं. तर काही लोकांनी काय आहे की आता हे बाबासाहेबांचे दलितेतर सहकारी मी ह्या 12 वर्षे जे 2 खंडावर काम केलं, खरं म्हणजे हे लोक दुखावलेले होते सगळे, हे सगळेचे सगळे 2 खंडामधले किंवा मी 3ऱ्या खंडामध्ये पण काम करू त्याच्यावर. कारण बाबासाहेब गेल्यानंतर ह्या लोकांकडे आणि ह्या लोकांच्या कार्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं आणि ह्या लोकांचा कार्यांचा लेखाजोखा घेतल्याशिवाय बाबासाहेबांचा सगळा जो पट आहे कार्याचा तो पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे अगदी म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये एक जे म्हण आहे की घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणे म्हणजे काय, हे ह्या लोकांचं काय सगळं कार्य बघितल्यानंतर दलितेतर सहकारी पहिला खंड 2रा खंड हे बघितल्यानंतर लक्षात येतं. अक्षरशः हे काम करत असताना मला असे काही लोक मिळाले की बाबासाहेबांबरोबर काम करतात म्हणून त्या लोकांना वाळीत टाकले गेले, सवर्ण लोकांना, किंवा त्या लोकांच्या मुलांचे त्यांच्या हयातभर लग्नच झाली नाही.
अशी काही कुटुंब मला मिळाली. पण त्या लोकांनी मग त्यांच्या अपत्यांनी किंवा त्यांच्या काही नातेवाईकांनी, त्यांच्या जवळच्या नातवंडांनी मला जेव्हा इंटरव्ह्यूज दिल्या किंवा काही संदर्भ साहित्य दिले, फोटोग्राफ दिले, आणि जेव्हा हे सगळं साहित्य मी ग्रंथाच्या रूपानं बाहेर काढलं, त्यावेळेस त्यांना इतकी कृतज्ञता वाटली की कुठेतरी शेवटी आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलांनी किंवा आमच्या चुलत्यांनी, काक्यांनी केलेल्या कामाची शेवटी कुठेतरी नोंद झाली, आणि ती अक्षर वाङ्मयामध्ये झाली. अक्षर वाङ्मय म्हणजे असं आहे की त्याचा क्षर होत नाही, ते नाश पावत नाही. कुठेतरी ते कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहतं, कुठेतरी कोणाला तरी ते काम येतं. तुम्ही रमाईच्या मेढविषयी एक हे केलेलं होतं, माटुंग्यातले ते वनस्पतीबाई दुलगत. हा, वनस्पती. ते नक्की काय आहे, तो प्रसंग काय आहे? झालं काय की आता तो किस्सा तर फार मोठा आहे. वनस्पतीबाई दुलगतचं प्रकरण ते आठवणीतल्या बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. ते हरिजन वाल्मिकी समाजाची ती बाई. काय झालंय की मी त्या माऊलीची इंटरव्ह्यू घ्यायला गेलो. रमाबाईची ती मेड सर्वंट, म्हणजे तिचे त्या वनस्पतीबाई दुलगतची आई सुद्धा त्यांच्याकडे काम करायच्या. ओके. म्हणजे रमाईच्याच मेड सर्वंट, म्हणजे रमाईचे मेड सर्वंट अगोदर वनस्पतीबाई दुलगतची आई, त्याच्यानंतर ती आई थकल्यामुळे मग ही मुलगी कामाला जायला लागली. म्हणजे मुलगी त्याच्यानंतर वनस्पतीबाई थकल्यानंतर वनस्पतीबाईचे अपत्य म्हणजे मुलगा आणि सून पण दोघं पण कामाला झाले राजगृहावर कामाला जायला लागले. तर मी ते इंटरव्ह्यू, मला कोणीतरी सांगितलं म्हणे इथे माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहतात आणि तुम्ही जरा अशी आहे म्हणे, भेटायला जा. गेलो भेटायला. तर ते पत्र्याचे उभे केलेले घरं आणि ते पत्रे पण कुजलेले आणि सगळं वरचे पण अशी एक वाईट अवस्था होती ती सगळी. आणि ते सगळं मी इंटरव्ह्यू केला बाईचा. एका दिवसात तर इंटरव्ह्यू झाला नाही तो. आणि मग म्हटलं येतो म्हणून सांगितलं. पण ते मला इतकं म्हणजे आज म्हणजे एक मोठ्या युगपुरुषाच्या घरातली ही महिला अगदी म्हणजे अशी एक प्रकारच्या विपन्न अवस्थेत जीवन जगत असल्यासारखं मला वाटायला लागलं. मी एक प्रेस नोट तयार केली आणि ती नवाकाळला दिली. आणि नवाकाळचे मग त्या ताई जयश्री खाडीलकर, त्यांनी ती पहिल्याच पानावरती न्यूज घेतली. पहिल्या पानावर न्यूज घेतली आणि ती हेडिंगच तिला दिलं होतं की रमाबाईची सेविका सध्या विपन्न अवस्थेमध्ये. आणि ते बातमी त्यावेळेस R.R. पाटील उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते. आणि R.R. पाटलांचा कुठून त्यांनी माझा फोन शोधला माहीत नाही. R.R. पाटलांचा मला सकाळी फोन, जवळजवळ 8-8:30लाच फोन. त्यांची मॉर्निंग मीटिंग पक्षाची झाली आणि मला त्यांनी फोन केला. त्या मॉर्निंग मीटिंगमध्ये त्यांनी हा विषय चर्चेला घेतला आणि मला म्हणाले की R.R. पाटील म्हणाले की मी म्हणजे PN अगोदर बोलले म्हणे R.R. पाटलाने. मी शॉक झालो. म्हटलं R.R. पाटलाचा मला कशासाठी फोन? कारण मी गृहमंत्री, गृहमंत्री, आणि माझा राजकारणाचा दुरान्वयी संबंध नाही, आजही नाही. तर मी म्हटलं आबा बोला. म्हटलं R.R. पाटलांचं पहिलं वाक्य होते, तुम्ही वनस्पतीबाईची जी बातमी दिलेली आहे नवाकाळला त्याची राष्ट्रवादी काँग्रेसनं दखल घेतली. बाईचं वय किती आहे? मी म्हटलं 83 वर्षे. आज संध्याकाळपर्यंत 4पर्यंत तुम्ही तिथे आलात तर बरं होईल. 83,000 रोख रक्कम त्यांच्या हातात दिली जाईल. त्यांचं वय 83,000ची रोख रक्कम त्यांना दिली जाईल. त्याच्यानंतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत आम्ही त्यांना पोहोचवायचा प्रयत्न करू. ही बातमी एकनाथ गायकवाडांच्या ज्या मुलगी आहे वर्षाताईंच्या वाचण्यात आली. वर्षाताई म्हणजे आम्ही पोहोचण्याच्या अगोदर वर्षाताई तिथे गेल्या, पण त्यांनी काही मदत करायची ती म्हणजे त्यानंतर त्या बाईचं म्हणजे सुदैवानं बघा म्हणजे मीडिया अशी पाठीशी असल्यानंतर काय फरक पडतो. त्या बाईला त्या पिरियडमध्ये जवळपास 4.5 ते 5 लाख रुपये जमा झाले आणि त्या बाईची पूर्ण ते घरच बदललं. म्हणजे मी कालांतराने जेव्हा भेटायला गेलो तर ते सगळं घर अगदी म्हणजे ती बाई म्हणजे मी इतका मोठा माणूस नाहीये, पण ती असं वाटायचं की म्हणजे ती असं करायची की म्हणजे माझ्या पाया पडू का काय असं करायची, ती इच्छा झाली म्हणून. आणि त्याच्यामुळे काय झालंय की तिला म्हणजे त्या लोकांनी काही लोकांनी ते आपल्या लोकांनी सांगून काही लोक तिचे पैसे तिला फिक्समध्ये पण ठेवायला लावलेत, म्हणजे तिला महिन्याला काही मिळू शकतील असं. तर ही मजेदार गोष्ट वनस्पतीबाईच्या दुलगतच्या बाबतीत घडलेली आहे. तसाच किस्सा बाबासाहेबांना व्हायोलिन शिकवणारे एक बाळसाठे होते. खूप मजेदार अनुभव आले हो. पण मी सांगू का, मी बाबासाहेबांच्या काळात जन्म शकलो नाही तरी
म्हणजे ह्या लोकांचा आपण परीस वगैरे पाहिलेला नाही. परीस कोणी आपण आता पण परीस लावलं की सोनं होतं, ह्या कुठल्या तरी काहीतरी काल्पनिक गोष्टी. हां, बरोबर. तर पण ह्या लोकांच्या जे लोक बाबासाहेबांना किंवा रमाबाईंना ज्यांनी पाहिलं, यांच्या पदस्पर्शाला मी स्पर्श करू शकलो, हे माझं फार मोठं समाधान आहे. हे सगळं यश तुम्ही स्वकष्टानं मिळवलंय, बरोबर आहे. त्याच्यात कष्ट अपार आहेत, मेहनत आहे, संशोधन आहे, बुद्धीपणाला लावणं आहे, खर्चिक पण काम आहे. ह्या यशाकडं तुम्ही कसं पाहता? मला हे सगळं खरं म्हणजे स्वप्नवत वाटतं. हं. कारण मी म्हणजे मला माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सुदैवाने फार एक किस्सा मी मुद्दाम इथे सांगेल. दलितेतर सहकारी पहिल्या खंडाच्या प्रकाशनाच्या वेळेला जेव्हा सुशीलकुमार शिंदे आले आणि साहेबांनी मला स्टेजवरून विचारलं की आईबाबा आलेले आहेत की म्हणे. तर मी म्हणालो हो आलेले आहेत. ते पागोटं घातलेले ते वडील बसलेले आहेत म्हटलं, माझे पेटा घातलेले. तर ते उठले सुशीलकुमार शिंदे साहेब. तर नाही मला सर, मी म्हटलं त्यांना मी बोलून घेतो, वरती बोलून घेतो. नाही म्हणे, मी तिथे जातो. क्या बात. आणि हे म्हणजे जेव्हा शिंदे साहेब स्टेजवरून उतरून, केंद्रीय मंत्री होते. केंद्रीय मंत्री होते, गृहमंत्री होते त्यावेळेस, स्टेजवरून उतरून आणि त्यांच्या बाजूला वनस्पतीबाई दुलगज बसलेल्या होत्या. काटा आला अंगावर. ह्या सगळ्यांना भेटायला सुशीलकुमार शिंदे साहेब खाली गेले आणि आई वडिलांना आणि वनस्पतीबाई दुलगजला भेटले. त्यावेळेस वडिलांना एक वाक्य बोललेलं मला शिंदेसाहेब अजूनही आठवतं. तुम्ही मुलाचं नाव अतिशय योग्य ठेवलं म्हणे, योगीराज. योगीराज म्हणजे त्याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे मला जो माहीत आहे तो साक्षात ज्ञानेश्वर त्याला योगीराज म्हणतात. तर मी तर असा योगीराज आहे म्हणजे काय की म्हणजे सगळा संसार करून सगळं करून म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं मी समाजासाठी माझ्या वाचकासाठी करतोय. तर तो क्षण माझ्यासाठी तो क्षण म्हणजे सगळ्यात मोठा काय क्षण असेल तर स्टेजवरून उतरून आईवडिलांना भेटण्यासाठी एक केंद्रीय मंत्र्यांनी यावं आणि त्यांना आईवडिलांनी भेटावं, हा सगळ्यात मोठा माझा क्षण आहे. सर, आता केंद्रीय मंत्र्यांचीच गोष्ट निघाली म्हणून ह्या सगळ्या पॉलिटिकल ह्याच्यामध्ये वर्तुळामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये तुमचे असे काही खास फॅन्स आहेत, वाचक? तुम्हाला आश्चर्य वाटेल, उल्हासदादा पवार माझे फॅन आहेत. क्या बात. आणि तुमचा विश्वासही बसणार नाही, शरद पवार माझे फॅन आहेत. अरे वा. त्याच्यानंतर आपले हे उद्धवजी ठाकरे माझे फॅन आहेत. हे सगळे राजकीय लोकांनी माझी पुस्तकं आणि R.R. आबांनी ते सगळीच पुस्तकं माझी वाचलेली होती. पण मी सांगू का, मी म्हणजे आपण आपलं काम करत राहावं. या लोकांशी यातल्या जी आता तुम्ही नावं सांगितली, उल्हासदादा पवार, उद्धवजी ठाकरे, शरदचंद्रजी पवार साहेब किंवा सुशीलकुमार शिंदे साहेब. आता सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते तर तुमचं पुस्तकाचं आठवणीतले बाबासाहेब या पहिल्या आवृत्तीचं तीन प्रकाशनाला आलेले. 3 प्रकाशनाला ते आले. विठाबाईचं प्रकाशन त्यांच्याच हस्ते झाले, आठवणीतले बाबासाहेब प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. दलितेतर सहकारी पहिल्या खंडाचं प्रकाशन पण त्यांच्या. कधी पवार साहेबांसोबत असा भेटण्याचा योग आला किंवा उद्धवजी ठाकरेंसोबत किंवा उल्हासदादा पवारांसोबत असा कधी योग आला भेटण्यात? मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, मी ह्या गोष्टी शक्यतो कोणाला सांगत नाही, मुलाखतीमध्ये तर सांगत नाही. मुद्दाम मी सांगेल आता इथे. माझा मुलगा बरोबर होता माझ्या. काय झालं, मला पवार साहेबांच्या PA चा फोन आला. ओके. त्यांनी सांगितलं की साहेबांकडे दलितेतर सहकारी पहिला खंड आहे, दुसरा खंड नाही आहे. तर कसा मिळेल, कुठे मिळेल? तर म्हणलं सर कुठं मिळेल, कसा मिळेल, मीच द्यायला येतो ना म्हणलं. तर त्यामुळे त्यानिमित्त म्हणलं भेट पण होईल आणि खंड पण देता येईल मला. कारण मी त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचा सभासद पण होता आणि ही समिती सुरू करण्याचं अर्थातच श्रेय पवार साहेबांना. त्याच्यामुळे हा एक धागा पकडून मी म्हटलं मी द्यायला येतो, म्हणजे समितीच्या गप्पा पण होतील जराशा, ह्या अनुषंगाने मी गेलो. ही जी लोकसभा झाली त्याच्या अगोदरचा साधारण 2-2.5 महिन्याचा काळ, लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदरचा. तर मी यशवंतराव प्रतिष्ठानला गेलो तर तिथे प्रचंड गर्दी लोकांची, लोक भेटायला आलेले भरपूर वरच्या माळ्यावर. तर मी सिक्युरिटी प्रचंड तिथं, मी माझं कार्ड त्यांच्या सिक्युरिटीजवळ दिलं. सिक्युरिटीजवळ दिलं, माझ्या साहेबांना फक्त कार्ड द्या म्हटलं. साधारण सकाळी 10-10:30ची वेळ असेल. मी हा किस्सा शक्यतो कोणाला शेअर केलेला नाही.
तर मी साहेबांना म्हणजे साहेबांच्या भेटीगाठी सुरू झाल्यानंतर फक्त 2 लोकांना भेटले, म्हणजे एक मंडळाला भेटले ते आणि 2 व्यक्ती भेटायला गेलेले साहेबांना, पवार साहेबांना. 3ऱ्या नंबरला साहेबांनी मला बोलावलं. माझ्या अगोदर खूप लोक आलेले होते. 3ऱ्या नंबरला साहेबांनी बोलावलं आणि हा माझ्या मोठेपणा नाही. मी बाबासाहेबांवर जे काही लिहिलं त्याचा मोठेपणा आहे. मी गेल्यानंतर म्हणजे मला आजही अंगावर काटा येतो. साहेब उठून उभं राहिले हो, या बागुल म्हणून साहेब असं उठून, म्हणजे मला माझा मुलगा पाहतच राहिला. हा देशाचा एक मोठा नेता, म्हणजे ज्याचं आयुष्य 50 वर्ष ज्यांनी आणि राजकारणामध्ये तो माणूस म्हणजे मी गेल्यानंतर उठून उभा राहतो. म्हणजे मला म्हणजे असं वाटायला की त्यांच्या पायावर साष्टांग नमस्कार. म्हणजे मी राजकारणाशी माझा संबंध नाही, पण ही व्यक्ती म्हणजे साहित्याला किती जपणारी. मला म्हणून ते उभे राहिले नाही. तुम्ही निर्माण माझी केलेली कला, निर्मिती जी साहित्य. केलेली आहे, मी बरोबर. कष्टाने जी निर्मिती केली त्याला तो सॅल्यूट होता. त्याला ते अभिवादन केलं होतं ते त्याला होतं. साहित्याला होतं. आणि नंतर आम्ही लिटरली साहेब जवळपास 7 ते 9 मिनिट आमच्याशी बोलत होते. बाहेर भरपूर लोक होते. थोडेसे 1-2-5 मिनिट माझ्या साहित्यावर बोलणं झालं. त्याच्यानंतर मी सांगितलं, जेव्हा त्यांना कळलेलंच होतं मी समितीवर आहे म्हणून हो. तर म्हणे तुम्हाला माहितीच असेल म्हणे समिती माझ्या काळामध्ये. म्हणलं सर मी सगळं बरंचसं वाचलं, म्हणलं फाईल वगैरे वाचल्या सगळ्या, तुमच्या योगदानामुळेच म्हणलं बरंचसं काय काय होतं म्हणलं, आता म्हणजे निर्मिती होते म्हटलं, तुमचं फार योगदान आहे म्हटलं त्याच्यामध्ये. आणि नंतर निघताना म्हणजे निघालो आम्ही, साहेबांबरोबर फोटो वगैरे मुलांना घेतले, मी घेतले. निघताना साहेबांचं वाक्य आणखी होतं की अधूनमधून भेटायला येत जा. मी आत्तापर्यंत साहेबांना भेटायला गेलेलो नाही, कारण माझं त्यांच्याशी काम नाही आणि त्यांचं जोपर्यंत माझ्याकडून काही मी द्यावं असे तोपर्यंत मी जाणार नाही. सर, साहित्य निर्मिती तुम्ही करताय, केली आहे, अजूनही पुढे करत राहाल. तुमच्या पावलावर पाऊल टाकून आजही काही लोक, तरुण आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिण्यासाठी प्रयत्न करते. त्या तरुणाईला असा काय खास संदेश द्याल आपण? तुम्हाला सांगू का, मी सध्याचा काळ हा फार एक विचित्र संक्रमणाचा काळ आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय शिकायचं तुम्ही ते शिका, पण असं शिका की ज्याच्याने तुमचं पोट भरेल व्यवस्थित. कारण आता ते पुन्हा तिथं बाबासाहेबांच्या तिथे येतो की आपण पहिलं पोट भरलं, आपलं पोट भरल्यानंतर बाकीचे सामाजिक कामं, राजकीय कामं, वाङ्मयीन कामं, धार्मिक कामं याच्यामध्ये आपल्याला थोडाफार वेळ देता येईल. परंतु आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची पहिली जबाबदारी, त्यांच्या ज्या गरजा आहे म्हणजे पोटापाण्याच्या गरजा आहे त्या पूर्ण होतील असं शिक्षण तुम्ही घ्या. आणि ते आता शिक्षण घ्या म्हणजे नोकऱ्याच करायला पाहिजे काही नाही. तुम्ही आता सध्या तर असा विचित्र काळ आलेला आहे की म्हणजे आता जास्त झालेलं आहे ते की युअर कास्ट इज युअर मेरिट. त्याच्यामुळे होतं काय की आपल्या मुलांनी धंदे काढले तरी त्याला कॉम्पिटिशन लगेच दुसरा धंदा काढतो समोर, मग आपलं गिऱ्हाईक तुटतं. त्याच्यामुळे धंदे जरी व्यवसाय जरी करायचे असले तर असे करा की शक्यतो त्याच्यामध्ये तुमची मोनोपॉली तयार होऊ शकेल काही काळासाठी, तुम्ही ऊर्जित अवस्था येईल तोपर्यंत. असे काहीतरी व्यवसाय आणि आहे व्यवसाय करू शकता तुम्ही. तर तरुण पिढीला मी हे म्हणेल की आता हे म्हणजे माझं आता मला ही गोष्ट सांगायला आणखी आवडेल की माझं 65 वाचल्यानंतर जवळपास 17 ते 18 विद्यार्थ्यांनी, मुलांनी त्यांचं राहिलेले एज्युकेशन पूर्ण केले. आता काही वकील आहेत, काही कुठे कुठे नोकऱ्याला लागलेले आहेत. म्हणजे ते तो 65 वाचल्यानंतर जो माझा तो काय जीवन प्रवास तो त्यांना कळतो. आणि त्याच्यामुळे मला म्हणजे ते सारखं मला वाटतं की तरुणाने काही कसे अडचणी येतात आणि त्यातल्या त्यात गरीब विद्यार्थ्यासमोरचा अडचणीचा डोंगर असतो. म्हणजे मी आता लहानपणची एक गोष्ट सांगतो मी मुद्दा म्हणून की जेव्हा घरामध्ये गव्हाच्या चपात्या केल्या जायच्या, गव्हाच्या चपात्या म्हणतो आपण ग्रामीण, आपण शहरामध्ये पोळ्या म्हणतात त्याला, पुरणाच्या पोळ्या आमच्याकडे म्हणतात. ते गव्हाच्या चपात्या असल्या ज्या दिवशी घरामध्ये आमच्या कोपीमध्ये केल्या जायच्या त्या दिवशी मी चूल सोडत नसायचो. सणाचा दिवस म्हणजे असं वाटायचं ज्या दिवशी चपाती घरात खायला मिळेल की असं वाटायचं की माझ्या इतका श्रीमंत कोणीच नाही. म्हणजे आणि त्याच्यामुळे सांगतो की आपल्याला संघर्ष हा आपल्या काय म्हणतो ना 5वीला पुजलेला आहे, पण त्याच्यातून वाट निघते. आणि मार्गदर्शन करणारे लोक असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्या. योगीराज बागुल आज इथे दिसतो, तो योगीराज बागुल सहज उभा राहिलेला नाही, प्रचंड संघर्ष केलेला आहे. आणि प्रत्येकानं संघर्ष करावा. माझ्यापेक्षा आणखी
वेगळ्या वेगळ्या मार्गाने माझ्यापेक्षाही मोठा माझ्या ह्या लोकांमधून तरुण पिढीमधून व्हायला पाहिजे असं मी अपेक्षा करेन. सर, एका शब्दात संघर्ष म्हणजे नक्की काय वाटतं तुम्हाला? संघर्ष म्हणजे आयुष्याची नवीन उज्ज्वल दिशा. आवडता लेखक? अर्थातच बाबूराव बागुल. आयुष्यातील सगळ्यात मोठा धडा कोणता? आयुष्यात आलेले प्रसंग. आणि तुमचं एखादं वाक्य, जीवनाचं वाक्य, तुमच्या जीवनाचं वाक्य जे तुमच्या हृदयावर कोरून ठेवलेलं असेल आणि तेच वाक्य अनेकांना वाटेल की आपल्या जीवनाचा तो प्रवास बनावा. तुम्ही तुमचं कार्य करा, समाजापुढे ठेवा, त्याची समाज कशी दखल घ्यायची तो समाज ठरवेल. जय भीम सर. जय भीम. आपण थेट वार्ताला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनापासून तुमचा धन्यवाद आणि आभार सर. थँक्यू. तुम्ही आला. तर हे होते मान्य ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय योगीराज बागुल सर. सरांनी त्यांचा जीवन संघर्ष अतिशय मोजक्या साध्या सोप्या शब्दात सांगितलाय. त्यांचे वाचक कोण आहेत, किती तोलामोलाचे उच्च प्रतीचे वाचक आहेत त्यांनी सरांनी सांगितलं. आणि सरांनी शेवट करताना सांगितलं की संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. त्या संघर्षाला आपण कसं टॅकल करतो आणि कशा पद्धतीने पुढे जातो. सरांनी एक आशावाद व्यक्त केलाय की योगीराज बागुल यांच्यापेक्षाही नव्या दमाचा नवा साहित्यिक निर्माण होईल, पण त्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे. कारण पालाच्या खोपीपासून सुरू झालेला हा संघर्ष, हा जीवन प्रवास, ही ती आणि आजची साहित्य निर्मिती, हा मोठा प्रवास एक सकारात्मक दिशेनं जाणारा प्रवास आहे. तो प्रवास, तो जीवन संघर्ष आजच्या तरुणाईनं जर आपल्या जीवनामध्ये आचरण केला तर येणारं विश्व त्यालाही नव्या साहित्य क्षेत्रात, त्याच्या जीवनात खुणावल्याशिवाय राहणार नाही, असा एक आशावाद सरांनी व्यक्त केलाय. पुन्हा एकदा सर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही थेट वार्ताला जे अगदी मनमोकळेपणाने चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला अशी साहित्य निर्मिती करण्यासाठी थेट वार्ताकडून आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला सुखी, समृद्धी आणि दीर्घायुष्य, सुदृढ आयु आरोग्य लाभो ही मंगलमय कामना. आभार, मनपूर्वक आभार. जय भीम. जय भीम.